सरला बेटाच्या वतीने सिन्नर तालुक्यातील पंचाळ येथे पुढील महिन्यात होणाऱ्या फिरता नारळी सप्ताह 177वा होणार आहे। त्यानिमित्ताने सप्ताहाचे ध्वजारोहण कार्यक्रम पंचाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या निमित्ताने सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज आमदार माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत 50 फूट उंचीच्या ध्वजाचे ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते। यानंतर मुख्य भजन मंडपामध्ये 20,000 भाविकांच्या उपस्थितीत रामगिरी महाराज यांचे प्रवचन झाले। यावेळी त्यांनी हा सप्ताह श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेटाच्या वतीने होणाऱ्या सप्ताहाच्या निमित्ताने भागवत धर्माची पताका सतत उंचवण्याचे काम या सप्ताहाने केले आहे। गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाला 200 वर्षांची परंपरा असून भाविक भक्तांच्या आशीर्वादाने या सप्ताहाची परंपरा अखंडपणे सुरू असल्याने त्यांनी नमूद केले। या सप्ताहातून समाज जागृती करून समाज एक संघ ठेवणे व समाजाला शिक्षित करणे तसेच ज्ञानदान व अन्नदान हे या सप्ताहाचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले। या सप्ताहासाठी भाविक भक्तिभावाने, वस्तुरूपाने, आर्थिक रूपाने, श्रमदानाने मदत करतात। त्याचमुळे लाखो भाविक सप्ताहाचा हा सप्ताह अवाहतपणे सुरू आहे। पंचाळ येथे सरला बेटाच्या वतीने आयोजित 177वा नारळी सप्ताह पुढील महिन्यात 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। त्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविक भक्त, ग्रामस्थ व अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील भाविक या कार्यक्रमासाठी भक्तिभावाने पुढे आले आहे। कार्यक्रमास आमदार माणिकराव कोकाटे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे, युवा नेते संजय सांगळे, हरिभक्त पारायण शिवाजी महाराज तळेकर, नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव, उपाध्यक्ष राजेश गडाख, विठ्ठल राजे उगले, हरिभक्त पारायण काशिका आनंद महाराज, मधुकर महाराज, विक्रम महाराज, डॉक्टर विजय कोते, बाबासाहेब चिडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी कोकाटे, सोमठाण्याचे सरपंच भारत कोकाटे, विजय गडाख, विजय काटे, माजी सरपंच छबुराव थोरात, कैलास थोरात, अरुण थोरात, लक्ष्मण थोरात आदींसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी सिन्नरचा हा सप्ताह यशस्वी होऊन गतवर्षी झालेला वैजापूर तालुक्यातील सप्ताहापेक्षा आगळ्यावेगळ्या स्वरूपात हा सप्ताह होणार आहे। या सप्ताहात कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही आमदार कोकाटे यांनी दिली। रामगिरी महाराज व इतर भाविक भक्तांची सवाद्य मिरवणूक काढण्यात मुख्य भजन मंडपामध्ये रामगिरी महाराज यांनी भाविक भक्तांना मार्गदर्शन केले। यावेळी आमदार कोकाटे यांच्या हस्ते रामगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास 15 ते 20,000 भाविक उपस्थित होते। ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्ताने सिन्नरचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी कार्यक्रमासाठी अन्नदान केले। या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष हरिभक्त पारायण शिवाजीराव तळेकर महाराज व नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजीराजे थोरात यांच्या समवेत सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांच्या मदतीने व हरिभक्त टेक व सर्व हरिभक्त साधू संतांच्या उपस्थितीत तसेच नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सौभाग्यवती दीप्तीताई वाजे, उदयजी सांगळे तसेच नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, गडाख पाटील व कैलास पाटील थोरात यांच्या समवेत सर्व पंचक्रोशीतील कमीत कमी 20 ते 25,000 जनसमुदायांच्या उपस्थितीत या सप्ताहाची मुहूर्तमेढ ध्वजारोहणाच्या सोहळा पार पडला आहे। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व अनेक नामांकित कीर्तनकार, गायक, वादक व टाळकरी उपस्थित होते। डॉक्टर श्री तानाजी रावजी लामखडे मामा व रवंदेकर सध्या शहजापूर, समर्थनगर, कोळपेवाडी आदी उपस्थित होते। सद्गुरू गुरुवर्य गंगागिरी महाराज यांनी 170व्या वर्षापूर्वी चालू केलेल्या फिरता नारळी सप्ताह यावर्षी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांचाळ या क्षेत्रात दिनांक 10/8/2024 पासून सुरू होणाऱ्या तर दिनांक 17/8/2024 सकाळी सरला बेटाचे मठाधिपती महंत हरिभक्त पारायण श्री रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने समाप्त होऊन नंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी तानाजी मामा लामखडे, कोपरगाव।